रोजच्या जेवणात जर एकच काही बनवायचं असेल तर अशी ही चांदक्याची डाळ बनवा. मस्त आहे, पोटभरीचा पदार्थ आहे आणि थोडासा वेगळा आहे. तर त्याकरता आपण एक थोडासा मसाला करून घेऊया. तर लसूण घेतलाय, 1 चमचा जिरं घेतलंय आणि त्यात आपण घालायचं थोडासा ओवा आणि हे बारीक आपल्याला कुटून घ्यायचे. 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. हे फक्त आपल्याला जाडसर कुटून घ्यायचे. याची अगदी आपल्याला पेस्ट करायची नाही आहे, हलकंसं जाडसर आपण कुटून घेऊया. तर तुम्ही बघू शकता इथे मी हलकंसं जाडसर कुटून घेतलेलं आहे. इथे घेतले आहे मी 2 कप पीठ. त्यापेक्षा जास्त तुम्ही घेऊ शकता. नंतर त्यात घालायची आपण थोडीशी कोथिंबीर घालूया आणि जो आपण मसाला बारीक करून घेतला होता तो आपण यात घालूया. आणि नंतर आपण त्यात घालायचं तूप. तर 1 चमचा मी तूप घातलेलं आहे आणि थोडीशी मी त्यात घातली आहे हळद. आता हे सर्व आपण पिठात व्यवस्थित छान असं चोळून मिक्स करून घेऊया. आधी थोडंसं मीठ घालायचं आपण त्यात, मिक्स करून घ्यायचं आणि आपण यात घालायचं पाणी आणि पाणी घालून हे पीठ आपण मस्त असं मळून घेऊया. पीठ मळून घ्यायचं आणि हे 5 मिनिटाकरता आपण साईडला ठेवून घेऊया. तर इथे मी घेतले डाळ, साधारण 1 कप डाळ घेतली आणि तुरीची डाळ आहे. आणि ही डाळ आपल्याला 2-3दा स्वच्छ धुवून घ्यायची आहे. यावर जी काही धूळ माती असेल ते निघून जाईल. तर डाळ इथे स्वच्छ धुतल्या गेलेली आहे आणि आता ही धुतलेली डाळ आपण घालायची कुकरमध्ये आणि नंतर आपण त्यात घालायचं पाणी. पाणी घातल्यानंतर 2-3 आपण त्यात घालूया मिरे, थोडंसं आपण त्यात घालायचं हिंग आणि थोडीशी आपण त्यात घालायची हळद आणि कुकरचं झाकण बंद करायचं आणि डाळ मस्त अशी आपली शिजवून घ्यायची. तर इथे पीठसुद्धा आपलं छान असं मुरल्या गेलेलं आहे. पिठाचा थोडासा गोळा घ्यायचा हातावर आणि छान तो एकजीव करायचा, म्हणजे मळून घ्यायचा. आणि आता आपण याची पोळी लाटून घेऊया. तर जितकी मोठी लाटता येईल तितकी मोठी लाटून घ्यायची पोळी आणि आपली जी रोजची पोळी असते त्यापेक्षा थोडीशी आपण ती जाड करायची, हलकीशी जाड करायची, खूप नाही. तर इथे मी छान अशी पोळी लाटून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता या पोळीच्या आपल्याला छोट्या छोट्या चांदक्या करायच्या आहेत. म्हणजे ज्याप्रमाणे पुरी करतो त्याप्रमाणे आपल्याला या छोट्या छोट्या चांदक्या करून घ्यायच्या आहेत. अशाच प्रकारे आपण सर्व करून घेऊया. छान अशी पोळी लाटून घ्यायची आणि मस्त याच्या छोट्या छोट्या गोल गोल आपण चांदक्या करून घ्यायच्या. मस्त रेसिपी आहे, इंटरेस्टिंग आहे, एकदा नक्की तुम्ही करून बघा. तर इथे मी सर्व चांदक्या करून घेतलेल्या आहेत आणि भरपूर झाल्या तेवढ्या पिठात. आणि इथे आपली डाळसुद्धा व्यवस्थित छान मस्त अशी शिजल्या गेलेली आहे. कुकरचं आपण झाकण काढून घेऊया आणि याला छान असं आपण घोटून घेऊया. गॅसवर ठेवलं एक पॅन आणि त्यात घातलंय मी तेल. तेल छान गरम झालं की त्यात थोडीशी राई घालायची आणि थोडंसं आपण त्यात घालायचं हिंग आणि नंतर आपण त्यात घालायचं थोडासा कढीपत्ता. छान अशी कढीपत्त्याची तळतळ थांबली की नंतर आपण त्यात घालायचं टोमॅटो आणि आता हा टोमॅटो आपल्याला छान असा परतून घ्यायचा अगदी मऊ होतपर्यंत. नंतर आपण त्यात घालायचं लाल तिखट. तर तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार घाला, तुम्हाला किती हवं. आणि हे मस्त आपण परतून घेऊया 2 ते 3 मिनिट, म्हणजे आपले लाल तिखटासोबत टमाटर पण आपले छान असे नरम होतील. नंतर आपण त्यात घालायचं अगदी थोडंसं पाणी, म्हणजे साधारण 1 वाटीभर आपण यात पाणी घालूया आणि या पाण्याला मस्त अशी आपण एक उकळी काढायची आणि उकळी आल्यानंतर आपण जी डाळ शिजवली होती ती आपण यात घालायची. थोडंसं पाणी परत आपण त्यात घालून घेऊया आणि हे आपण छान असं मिक्स करून घेऊया. याला छान अशी आपण उकळी काढायची. तर इथे मस्त अशी उकळी आलेली आहे आणि आता आपण यात घालायच्या चांदक्या. तर गॅस कमी करायची नाही, गॅस मिडियम ठेवायची किंवा वाढवून ठेवायची आणि त्यात आपण ज्या चांदक्या बनवल्या त्या गव्हाच्या पिठाच्या त्या आपण त्यात घालायच्या आणि हे सर्व घालून आपण मिक्स करायचं. वरनं थोडंसं आपण मीठ पण घालून घेऊया, कारण आपण मीठ घातलेलं नाही आहे. पिठात आपण थोडं मीठ घातलेलं होतं, तर यात थोडं आपण मीठ घालून घेऊया. आणि चांदक्या घातल्यानंतर थोडा वेळ त्याला तसंच ठेवायचं, लगेच त्याला हलवायचं नाही. थोडं मीठ मी घातलेलं आहे, थोडा वेळ असंच ठेवायचं आणि त्या चांदक्या शिजल्या की काय होतं त्या आपोआपच अशा वर येतात. तर तुम्ही बघू शकाल चांदक्या आपल्या छान मस्त अशा वर आलेल्या आहेत. त्या वर आल्या की समजायचं की त्या छान अशा व्यवस्थित शिजल्या. गॅस कमी करायचा नाही, नाहीतर त्या डाळीमध्ये अगदी त्या विरघळून जातील. गॅस वाढवून ठेवायचा, मीडियम ठेवायचा किंवा वाढवून ठेवायचा.
तर 4-5 मिनिटे आपण हे मस्त असं शिजवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता छान मस्त असं मी शिजवून घेतलेलं आहे. चांदक्यासुद्धा आपल्या खूप छान शिजलेल्या आहे आणि खूप मस्त रेसिपी आहे. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. खायला खूप छान लागतं. त्यासोबत एखादं रायता असेल किंवा एखादं लोणचं असेल, पापड असेल, मस्त लागतं त्याच्यासोबत खायला. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला आणि एकच काहीतरी करायचं असेल तर अशी ही चांदक्याची डाळ तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. मस्त लागतं. तर इथे मस्त आपली चांदक्याची डाळ तयार आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आवडलीस तर लाईक करा आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता बघत राहा किरण रेसिपी. धन्यवाद.